सोयरे हो, मराठा आरक्षण हे आपल्या हक्काची लढाई आहे. आता बराचसा मराठी समाज मुंबईच्या दिशेने निघाला आहे. पण एवढं सगळं करून जर आपल्याला आरक्षणच भेटलं नाही तर याचा जिम्मेदार दुसरं कोणीही नसून आपलाच हरामखोर मादरचोद आणि नेत्याची चाकरी करणारा मराठी समाज राहणार आहे. अहो मला तुम्ही सांगा, 2 वर्ष जरांगे पाटील अमर उपोषण करून संघर्षाची लढाई लढत आहेत. त्यांनी अन्नाचा त्यागच नाही तर लेकरा बाळाचा आणि संसाराचा सुद्धा त्याग केलेला आहे. तरीसुद्धा या लोकायला त्यांची काही फिकीर नाही. म्हणून त्या लोकायला मी सांगालो, तुमच्या किती जरी गांडीत लाकडं घालून सांगलं तरी तुमच्या डोसक्यामध्ये हे बसणं आलं आहे. आणि उद्या जर आम्हाला आरक्षण भेटलं नाही तर याचा जिम्मेदार तुम्ही राहणारा. मग तुमच्या डोक्यामध्ये धोंडे घालू तुमचे डोसके फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. यावेळेस तुम्हाला समाजासाठी आणि आरक्षणाच्या लढ्यासाठी आमच्यासोबत मुंबईच्या मैदानामध्ये उतरावंच लागणार आहे. तुम्ही हे गोष्टीचा विचार करा. आपण एवढं सगळं करून जर आपल्याला आरक्षणच भेटलं नाही तर आपल्यावर दुसरे लोक किती असतील. अरे यायनं एवढे मोर्चे काढले, एवढे मेळावे घेतले, तरीसुद्धा यायला आरक्षणच भेटलं नाही तर याचा जिम्मेदार मग फक्त तुम्ही राहणारा. मग तुमच्या डोक्यामध्ये बुक्या घालून आम्ही बोचे पाडल्याशिवाय राहणार नाही. मग ही वेळ जर तुम्हाला तुमच्यावरती येऊ द्यायची नसेल तर मग तुम्ही आमच्यासाठी मैदानामध्ये उतरा आणि आपण सगळेजण मराठी समाज मिळून ही लढाई लढूया आणि आरक्षण यावेळेस आपण घेऊनच येऊया. कारण आरक्षण ही आपल्या हक्काची लढाई आहे. काय म्हणता, जरांगे पाटील अन्नाचा त्याग, संसाराचा त्याग, लेकरा बाळाचा त्याग एवढं करालेत. अहो जर आरक्षणच भेटलं नाही हे जर ऐकलं तर अंगाला काटाही आलाय. तुम्ही 2 दिवस उपाशी राहून बघा. अरे तुम्हाला की नाही ICUमध्ये नेऊन टाकावं लागेल. मग ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे, एक दोघाची नव्हे. नाही तर गेलेला मराठी समाज जाईल आणि आपण घरी बसून बघत राहू. ही वेळच येऊ द्यायचं नाही. आपण सगळेजण मिळून जाऊया आणि लढाई लढून आपण आरक्षण घेऊनच येऊया. कारण का तर उद्या जर आपण हरलो तर आपल्या संघर्षाचीच नाही तर आपल्या लेकरा बाळांची, आपल्या सर्व फॅमिलीची आणि आपल्या सर्व गोर गरीब मराठा समाजाची आणि जरांगे पाटलाच्या अस्मितेचा प्रश्न राहणार आहे. आणि मराठी समाजाची सगळ्यात मोठी हार राहणार आहे. तर ही जर येळ आपल्याला आपल्यावरती येऊ द्यायची नसेल तर आपण सर्व मराठा समाज मिळून मुंबईला गेलाच पाहिजे. काय म्हणता सोयरे हो, तुम्हाला हात जोडून सांगतो, एक वेळेस तुमच्या नेत्याला बाजूला ठेवा आणि एक वेळेस तुमच्या लेकरासाठी मुंबईच्या दिशेनं चढाकडा. ही शेवटची लढाई लढूया आणि आपल्याला आरक्षण भेटलं मग आपण त्याच नेत्याची चाकरी करूया. पण ही वेळ नेत्याची चाकरी करण्याची नसून आपल्या लेकरा बाळांची चाकरी करण्याची वेळ आहे.